हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा 24 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. माया अंबिकाचा फोटो बॉक्समध्ये फेकून देते आणि वेदा रडत असते. तेव्हा माया बोलते, ए विसरलीस का, रडायचं नाही. मी तुला काय सांगितलेलं, बडी बिस्किट पॉयझन, रिमेंबर दॅट. तेव्हा वेदा रडायचे थांबते. तेव्हा माया बोलते, गुड, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. तेव्हा माया बोलते, मला माहीत नाही वेदा तू रडतेस ना, मला असा राग येतो, माझे हात ना शिवशिवतात, असं वाटतं ना तुला एक सटकन लावून द्यावी आणि तुझे दोन्ही गाल लाल करून रडणं बंद करायचं. पिऱ्या वेदा अथर्व अंबिकाचा फोटो काढतो. तेव्हा वेदा रडत रडत त्या फोटोकडे जाते. माया तिच्याकडे रागाने बघ. वेदा खोलीतनं बाहेर निघून जाते. इकडे अंबिका मीराला घेऊन येते. तेव्हा मीराला पाणी दिसतं. तेव्हा ती बोलते, ताई पाणी. तेव्हा मीरा एका हातगाडीजवळची पाण्याची बॉटल उचलते, पाणी पिते आणि परत ठेवून देते आणि अंबिकाला बोलते चल. तेव्हा तो दुकानदार बोलतो, ओ ताई 20 रुपये झाले. तेव्हा मीरा बोलते, काय म्हणालात, 20 रुपये, पाण्याची गोडी पैसे घेते का. तेव्हा तो दुकानदार बोलतो, ओ मॅडम, दान धर्म करायला दुकान नाही खोललंय, 20 रुपये द्या पटकन. तेव्हा मीरा बोलते, काय माणूस आहे हा, अहो तहानलेल्या पाणी पाजलं तर पुण्यच लागतं. तेव्हा दुकानदार बोलतो, ओ मॅडम, तुमचं पुण्य तुमच्याकडेच ठेवा, पैसे द्या आधी, पैसे नव्हते तर पाण्याची बॉटल घेतली कशाला. तेव्हा मीरा बोलते, मला वाटलं प्यायला ठेवलं इथे. तेव्हा मीरा त्याला 20 रुपये देते आणि ती राहिलेली पाण्याची बॉटल पण घेऊन घेते. तेव्हा अंबिका बोलते, पाहिलंच ना मीरा, इथे पाणी सुद्धा विकत घ्यावं लागतं, तर बाकीच्या गोष्टी लांबच आहे, म्हणून तुला सांगते रामपुरेंच्या घरी चल, काम कर, पैसे कमव, नाही तर शहरात राहणं तुझ्यासाठी अवघड होईल अगं. इकडे वेदा रूमच्या बाहेर चालत असते. तेवढ्यात नर्मदा तिला बघते आणि मुद्दामूनच फोनवर बोलते, अगं अथर्वचं काय कळत नाही, सांगूच शकत नाही. अथर्वने ना अंबिकाविषयीचा कुठला राग मनात धरलाय कोणास ठाऊक, आणि बिचारी अंबिका वेदाचा विचार करून करून तिची काळजी करून मेली बिचारी. आणि अथर्व बघ ना, तिच्या सगळ्या आठवणी काढून टाकायला निघालाय. बघ ना गं, बिचारे वेदाच्या मनाची काळजीच नाही केली त्याने काही. नर्मदा मुद्दामच वेदाला ऐकवणूक करत असते. वेदा पुढे निघून जाते. तेव्हा नर्मदा धावत धावत अंबिकाकडे मायाकडे येते आणि बोलते, माया अगं तू असायला हवी होतीस. अथर्वविषयी मी वेदाला इतकं काही काही सांगितलंय ना, ती आता अथर्वचं तोंडही बघणार नाही. तेव्हा नर्मदा बोलते, काय झालं का आवरून. तेवढ्यात तिथे अनन्या येते. तेव्हा अनन्या बोलते, हे काय आहे, आणि पुढे येते आणि बोलते, माया हे काय सुरू आहे, तू अंबिका वहिनीच्या वस्तू का गोळा करतेस. तेव्हा माया बोलते, अगं काय म्हणजे काय अनन्या, अंबिकाची एकही गोष्ट ठेवायची नाही आहे. तेव्हा अनन्या बोलते, व्हॉट नॉनसेन्स इज दिस, कोणी सांगितलं तुला हे सगळं करायला. तेव्हा माया बोलते, काम डाऊन काम डाऊन, मी स्वइच्छेने करत नाही अगं, हे मंजिरी मॅडमनेच मला ही ऑर्डर दिली आहे. त्यांचं म्हणणं आहे की अंबिकाची एकही गोष्ट या घरात नको आहे त्यांना. तेव्हा अनन्या बोलते, मी बोलते आईशी, तोपर्यंत अंबिका वहिनीच्या एकही गोष्टीला हात नाही लावायचा. तेव्हा अनन्या बोलते, पिऱ्या 1 मिनिट थांब, मी आईशी बोलून आली. तेव्हा मंजिरी तिथे येते आणि बोलते, अनन्या. तेव्हा अनन्या बोलते, आई बरं झालं तू आलीस, हे बघ ना हे सगळे काय करताय. तेव्हा मंजिरी बोलते, मीच सांगितलं पिऱ्याला हे सगळं करायला. तेव्हा अनन्या बोलते, काय पण कशासाठी. तेव्हा मंजिरी बोलते, कशासाठी म्हणजे काय, आपल्या वेदासाठी. मी मगाशी पण अथर्वला तेच समजून सांगितलं, तुम्हाला दिसत नाही एका वर्ष झालं वेदा कुणाशी बोलली नाही आहे. ते सगळ्या गोष्टीचा तिच्या भविष्यावरती काय परिणाम होऊ शकतो याचा विचार केलाय तुम्ही, तूच सांग मला, आपण सगळेजण तिला किती वर्ष पुरवणार आहोत सांग मला. तेव्हा अनन्या रागाने तिथून निघून जाते. इकडे शैलेजा नागनाथ दार उघडतो का याची वाट बघत असते. नागनाथ बाहेर येतो. तेव्हा शैलेजा पळत जाते, अहो ऐका ना, म्हणून त्याला रिक्वेस्ट करते, ऐका ना, मला घरात घ्या, असं काय करता, अहो माफ करा मला, मी पाया पडते तुमच्या. तेव्हा नागनाथ बोलतो, कितीही माफी मागितलीस तरी तुला आता माफी नाही, या घरात तुला जागा नाही. तेव्हा शैलेजा बोलते, अहो असं काय करता, मी बायको आहे ना तुमची. तेव्हा नागनाथ बोलतो, तू तो अधिकार गमावलायस. मीराला जेव्हा तू त्या राक्षसांच्या हवाली केलंस ना, तेव्हाच आपलं नातं संपलं. शैलेजा बोलते, बुद्धिभ्रष्ट झाली होती माझी, माफ करा ना मला, मी मीराच्या पण पाया पडेल, मी तिची पण माफी मागते. तेव्हा नागनाथ बोलतो, तुला मी चांगलं ओळखून आहे, तुझ्यात काही बदल होणार नाही, जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार. तेव्हा शैलेजा रडते, अहो असं काय करता. तेव्हा शैलेजा बोलते, ए श्रद्धे, तू सांग ना तुझ्या बाबांना, सांग ना माझी चूक झाली. तेव्हा श्रद्धा बोलते, आई बाबा बरोबर बोलतायत, तुझा स्वभाव ना कधीही बदलणार नाही, उद्या तू माझ्यासोबतही असेच करशील. तेव्हा शैलेजा बोलते, ए बाळा असं नाही करणार ग, मी सांगितलं ना, माझी चूक झाली, मला माफ करा. तेव्हा श्रद्धा बोलते, तू माझ्याशी अजिबात बोलू नकोस, आजपासून तू माझी आई नाही. तेव्हा काही पोलीस येतात आणि विचारतात, नागनाथ गुरव तुम्हीच का. तेव्हा नागनाथ बोलतो, हो, आणि तक्रारही मीच केली होती. तेव्हा पोलीस बोलतात, नेमकी तक्रार काय तुमची. तेव्हा नागनाथ बोलतो, ही माझी पत्नी शैलेजा, हिने माझ्या पुतणीचा सौदा करण्याचे प्रयत्न केला आणि या सगळ्यात तो रंगराज बाबाही सामील आहे, त्याने माझ्या पुतणीचं अपहरण केलं. तेव्हा श्रद्धा बोलते, हो, माझ्या आईसारखं त्या रंगराज बाबांनाही अटॅक करा,
तेव्हा पोलीस बोलतात, हे बघा त्याचबरोबर आमचा रंगराज बाबांचाही तपास सुरू आहे, पण रंगराज बाबांबद्दल आम्हाला ठोस पुरावा भेटत नाही, तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात, कदमबाई बघताय काय तुम्ही, ताब्यात घ्या यांना. तेव्हा शैलेजा नागनाथच्या पाया पडते, पण ते पोलीस तिला जबरदस्ती ओढून घेऊन जातात. तेव्हा शैलेजा गेल्यावर श्रद्धा बोलते, बाबा आपण आत्ताच्या आत्ता शहरात जाऊन मीराताईला शोधून घरी घेऊन येऊ. तेव्हा नागनाथ बोलतो, बाळा जोपर्यंत रंगराज बाबाला अटक होत नाही तोपर्यंत मीराचं गावात येणं चुकीचं आहे. तिच्या जीवाला धोका आहे, ती शहरातच सुरक्षित आहे. इकडे अनन्या वेदाला रडताना बघत असते. तेव्हा अनन्या मनात बोलते, आय नो वेदा, अंबिका वहिनीच्या सगळ्या वस्तू तुझ्या किती जवळच्या आहेत, त्या तुझ्या आठवणी किती महत्त्वाच्या आहेत, पण ही माया त्या आठवणी सुद्धा पुसू पाहतीये. ही आत्ताच अशी करते, मग लग्न झाल्यावर वेदाला सांभाळेल का. इकडे मंजिरी बोलते, पिऱ्या अथर्वच्या खोलीत मदन आहे, त्याला जाऊन मदत कर जा. तेव्हा माया बोलते, मी काही राहिलं का बघते. तेव्हा मंजिरी बोलते, माया थांब, अंबिकाच्या वस्तू कुठल्या ठेवायच्या नाहीयेत आणि कुठल्या दान करायच्या त्या मी ठरवलंय. तेव्हा मंजिरी मायाला सांगत असते, अथर्वला तुला बाहेर घेऊन जायचंय, तुम्हा दोघांना टाईम मिळावा म्हणून मी हॉटेलमध्ये एक टेबल लंचसाठी बुक केलाय. तो नाही म्हणेल, पण तरीसुद्धा त्याला घेऊन जा. त्या निमित्ताने त्याच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न कर. कसं आहे, बायकोला नवऱ्याला बोलतं करता आलं पाहिजे. त्याला गप्प करणारी बायको त्याच्या मनावरती कधीच राज्य करू शकत नाही. इकडे म्हणजे वेदाजवळ येते. वेदा रडत असते. तेव्हा घरातली एक एक वस्तू वेदासमोर बाहेर नेली जाते. इकडे अंबिका मीराला अथर्वच्या घराकडे घेऊन येते आणि तिला सांगते, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला आतमध्ये एक काम मिळवायला जायचंय. तेव्हा मीरा बोलते, ठीक आहे. तेव्हा मंजिरी वेदाला मिठीमध्ये घेते आणि बोलते, तुझी आई फक्त माझी सून नव्हती, माझी लेक होती. हे सगळं असं अचानक पुसून टाकणं सोपं नाहीये, पण आपल्याला याच्यातनं बाहेर पडावं लागेल ग वेदू. इकडे बाहेर दादासाहेब बसलेले असतात. मीरा आणि अंबिका गेटमधनं आतमध्ये शिरते. सिक्युरिटी गार्ड बोलतो, ओ ताई, तुम्हाला विचारतोय, आत कुठे निघालात. तेव्हा मीरा बोलते, अहो सांगितलं ऐकलं नाही का तुम्ही, मला मंजिरी मॅडम आणि दादासाहेबांना भेटायचं आहे. त्यांना भेटायचं आहे आम्हाला, त्यांचाच बंगला आहे ना हा. तेव्हा सिक्युरिटी बोलतो, हो त्यांचाच बंगला आहे, पण असं विदाऊट परमिशन मी आतमध्ये सोडू शकत नाही तुम्हाला. तेव्हा मीरा बोलते, पण मला भेटायचं होतं. तेव्हा सिक्युरिटी बोलतो, अहो सांगितलं ना तुम्हाला, असं परमिशन शिवाय मी तुम्हाला आत सोडू शकत नाही. तेव्हा मीरा बोलते, तुम्ही विचारून बघा ना. तेव्हा तो बोलतो, अहो असं विचारता नाही येत, मोठी माणसं आहेत ती. तेव्हा मीरा बोलते, अहो पण बघा ना एकदा विचारून. तेव्हा तो बोलतो, नाही सोडू शकत मी. इकडे मंजिरी वेदाला मिठी मारून रडत असते आणि बोलते, मी हे सगळं फक्त तुझ्यासाठी करते. तेव्हा मंजिरी बोलते, अनन्या हिला वर घेऊन जा आणि शाळेसाठी तयार कर. मीरा सिक्युरिटी गार्डशी बोलत असते. हे दादासाहेब बघतात. तेव्हा दादासाहेबांना ते आठवतं की ते मीराने वेदाला पाण्यातून वाचवलेलं असतं. तेव्हा दादासाहेब बोलतात, अरे ही तर तीच मुलगी जिने वेदाला पाण्यातून वाचवलं होतं, ही इथे काय करते. तेव्हा दादासाहेब बोलतात, सिक्युरिटी येऊ दे तिला आत. सिक्युरिटी हो म्हणतो आणि बोलतो, या मॅडम. तेव्हा मीरा आणि अंबिका आतमध्ये शिरतात. तेवढ्यात अंबिकाचं लक्ष वेदा, अथर्व आणि तिच्या फोटोकडे जातं जे की बाहेर एका सामानाबरोबर गाडीत ठेवले जात असतं. तेव्हा अंबिका पटकन मीराकडे बघते आणि मनात बोलते की माझा फोटो जर मीराने बघितला तर. अंबिका सारखी त्या फोटोकडे बघत असते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.